एक असं मंदिर जे 9 महिने पाण्याखाली असतं आणि फक्त वर्षाचे 3 महिने इथे भाविकांना दर्शनासाठी लाभ मिळतो। आज आपण आलेलो आहोत पवना धरणाखाली गेलेलं वागेश्वर मंदिरात। हे मंदिर साधारणतः हजारो वर्षापूर्वीचं मानलं जातं। पांडवकाली स्थापनेचं हेमाडपंथी बांधकामाचं हे मंदिर आहे। स्थानिक ग्रामस्थांच्या माहितीनुसार हे मंदिर जवळपास खूप वर्षांपूर्वीचं आहे। आज आपण या मंदिराचा पूर्ण इतिहास आणि माहिती जाणून घेणार आहोत आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आज वागेश्वर मंदिर पवना धरण परिसरातील एक प्रसिद्ध ठिकाण बनले। विकेंडला इथे लोकांची गर्दी असते। कुणी फोटोसाठी येतं, कुणी फिरण्यासाठी, तर कुणी फक्त या जागेची शांतता अनुभवण्यासाठी। पण ज्या मंदिराकडे लोक आज पर्यटन स्थळ म्हणून पाहतात, त्याच मंदिराने एक संपूर्ण गाव बुडताना पाहिले। उन्हाळ्यात पाणी कमी होतं आणि मग पाण्याखालून पुन्हा दिसू लागतं वागेश्वर। दगड तुटले, भिंती शिजल्या, पण महादेवाचं अस्तित्व आजही तितकंच जिवंत आहे। आज जिथे पवना धरणाचं पाणी दिसतं, तिथे एकेकाळी वसलं होतं वागेश्वर गाव। घरं होती, शेती होती, सण उत्सव होते आणि या सगळ्यांच्या मध्यभागी उभं होतं महादेवाचं मंदिर। पण पवना धरण बांधलं गेलं आणि हळूहळू संपूर्ण गाव पाण्याखाली गेलं। लोक स्थलांतरित झाले, पण महादेव मात्र तिथंच राहिले। बाबा, हे मंदिर नक्की कोणत्या गावात आहे आणि ह्या मंदिराचा नक्की इतिहास काय? हे वागेश्वर गावामध्ये मंदिर आहे। या गावचा इतिहास असा आहे की या मंदिराचं पुजारी ट्रस्टी मी आहे आणि एंडोमेंट ट्रस्ट 1977ला झालेला आहे ह्या मंदिराचा आणि 1972ला 62ला पाण्यात गेलेले आहे। 62ला पाण्यात गेलेले, 71ला याचे पाण्याचा सोर्स म्हणजे याचे पाण्यात बुडून गेलेले। त्याची जी अवस्था होते ना, सगळे 100 फुटाचं लांबीचं मंदिर होतं। तर पाणी तुंबल्यानंतर त्याची अवस्था अशी पडझड झालेली आहे। हे मंदिराचं स्वयंभू मंदिर आहे, कुणी बसवलं नाही, कुणी घडवलं नाही। पंचधातूचे एक घंटा आहे 200 किलोचा। त्या मंदिराचे लॉकिंगमध्ये मंदिर आहे, लॉक। आणि याच्या आजूबाजूला परिसरामध्ये जे हे आहेत ना, विरगुळे आहेत ना, ते वीर लोकांचे। आणि ह्या मंदिराचा शोध असा लावलेला आहे, ह्या गावाचं नाव होतं मढी। नंतर वागेश्वर नाव पडलं कसं, तर ते गवाऱ्यांनी एक शोध लावला। त्या गवाऱ्याचं मंदिर ते बारीक छोटीसं मंदिर आहे, त्याच्यामध्ये ते गवाऱ्याचं मंदिर आहे। नंतर ते मढीचं नाव वागेश्वर झालं। या गावाचं नाव वागेश्वर पडलं देवस्थानच्यामुळं। आणि इथले कार्य 10-12 कार्य असायची। शिवरात्र असायची, त्रिपौर्णिमा असायची, वांगषष्ठ असायची, परत आणखी कार्तिक एकादशीच्या 2 त्या हे असायच्या, पर्वणी असायच्या, त्रिपौर्णिमा असायची, असे कार्यक्रम असायचे। भोर स्वस्तांचं याला दान यायचं, म्हणजे पूजा अर्चा करतात, दिवाबत्ती करतात, भोर स्वस्तांना याला खर्च द्यायचं। पण आज तर काय 1972ला पाण्यात गेल्यापासून याची अवस्था अशी झाल्यापासून त्याचे काय ते बंद झालं।
स्थानिक ग्रामस्थांच्या माहितीनुसार हे मंदिर साधारणतः 9 ते 10 महिने पाण्याखाली असतं, तरी इथल्या पिंडीला कोणत्याही प्रकारचा धक्का लागत नाही. ह्या मंदिराचं बांधकाम हे लॉकिंग सिस्टीममध्ये बनवलेलं आहे. पूर्वीच्या काळात सिमेंटचा वापर केला जात नव्हता, कारण ते अस्तित्वातच नव्हतं. त्यामुळे एकमेकांमध्ये दगड लॉकिंग करून या मंदिराचं बांधकाम पूर्ण केले गेलेलं आहे. हे काही मंदिराचे अवशेष आहेत. हे मंदिराच्या आजूबाजूला आता विस्कळीत पडलेले आहेत. इथे ही शिळा आहे, यामध्ये उत्तम प्रकारचं कोरीव काम केलेलं आहे. हे मंदिर इतके महिने पाण्याखाली असून देखील ह्या शिळा आज तागायत ह्याची कला अशीच अवगत ठेवून आहेत. पण आता सध्या काही जीर्णोद्धार न झाल्यामुळे मंदिराचा कुठल्या गोष्टींमुळे हे आता हळूहळू खूप दिवस पाण्याखाली असल्यामुळे थोडंसं कुजत चाललेलं आहे. खरं तर कला आणि परंपरा याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे वागेश्वर मंदिर. तिकोना, लोहगड, तुंग, मोरगिरी, विसापूर या मंदिराच्या 4ही वेड्यांवरती हे किल्ले आहेत. म्हणजे नक्कीच असं सांगता येऊ शकतं की महाराजांनी नक्कीच इथे आले असतील, त्यांच्या पदस्पर्शाने भूमी पावन झाली असेल. त्यांच्या स्थानिक ग्रामस्थांच्या सांगण्यानुसार महाराजांच्या हस्ते ह्या मंदिराचं पूजा वगैरे झालेली आहे. या पिंडीचा थोडासा जीर्णोद्धार महाराजांच्या काळात सुद्धा झालेला आहे, असंही काही ग्रामस्थ सांगतात. आता तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, हा तिकोना किल्ला आहे. अगदी जवळ हाकेच्या अंतरावर सुद्धा असं आपण म्हणू शकतो हा किल्ला आहे. 1972ला पाणी तुंबवल्यानंतर 8 ते 9 महिने पाण्यात असतं. एप्रिलच्या पहिल्या तरी आठवड्यात उघडं पडतं, नाही तर दुसऱ्या तरी आठवड्यात उघडं पडतं. आणि जूनच्या 20-25 तारखेपर्यंत ते दर्शन करायला मिळतं. त्यानंतर हे पाण्यात जातं, पाणी तुंबतं आणि मग याची जलसमाधी मिळते मंदिराला. पण पिंड आहे तशीच राहते ना? पिंड आहे तशी, याच्यावरती 5 फूट पाणी असतं या मंदिराच्या वर. ते मग डॅम भरल्यानंतरच ना 20-25ला पाणी होतं ना आपल्याकडे जास्त करून, त्याच्या अगोदर नाही होत. आणि मग पाण्यात जातं. मग ते एप्रिलच्या पहिल्या तरी नाही तर दुसऱ्या आठवड्यात उघडं पडतं.